जय जय रघुवीर समर्थ। रामा मी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय। रामा जाईन जास्थला सुख घना, होईल तेथे जय। रामाया भुवनत्रयी तुझ विना, नाही दुजा तारक। रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक। मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। ज्ञानेश्वराचाची अवतार झाला, म्हणून वदे नित्य ज्ञानेश्वरीला। भगवंत रूपे पाहतो समजता, नमस्कार माझा सद्गुरु यशवंता। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। श्रोते हो नमस्कार। संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजवर आज आपण तिसऱ्यांदा भेटतोय। या फेसबुकचे सर्वेसर्वा तथा ॲडमिन आदरणीय प्रवीण शास्त्रीजी केळीकर यांचे मी पुनश्च एकदा आभार मानते। त्यांनी परत आज मला एक संधी दिली आहे। आणि या पेजवरून यापूर्वी आपण समर्थ शिष्य कल्याणस्वामी आणि वेणास्वामी यांचं चिंतन केलेलं आहे चरित्राचं। त्यानंतर मध्यंतरी आपण समर्थांची करुणाष्टके यावर चिंतन केलेलं आहे। आज परत एकदा मी समर्थ शिष्य उद्धवस्वामी यांचं चरित्र आपल्यासमोर मांडणार आहे। तत्पूर्वी आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस, आषाढस्य प्रथम दिवस आहे, म्हणजे महाकवी कालिदास यांची जयंती। तर महाकवी कालिदास कवी, कुलगुरू असा नाव लौकिक मिळवलेले असे महान कवी, नाटककार। त्यांचा रघुवंश, कुमारसंभव आणि सगळ्यात प्रसिद्ध असं मेघदूत हे त्यांचं अजरामर काव्य आहे। अशा या महाकवी कालिदासांना आपण नमन करूया। अशाच लोकांनी आपल्या साहित्यसृष्टीमध्ये अतिशय चिरंतन असं ठेवा आपल्याला दिला आहे, जो की आज आपण त्यांची आठवण म्हणून जतन करतोय, किंबहुना तो पाहतोय, शिकतो आहोत। समर्थ संप्रदाय आपण त्यापैकी दासबोधाचं चिंतन रोजच ऐकत आहात। त्यामुळे दासबोधातून समर्थ आपल्याला जवळपास सगळ्यांनाच कळलेले आहेत। आणि समर्थ जसे होते किंबहुना त्यांचे शिष्य त्यांच्याहीपेक्षा, कारण परीक्षून सोडलेले शिष्य होते, त्यामुळं अर्थातच समर्थ शिष्य पण खूप अधिकारी होते। समर्थ शिष्यांची खरं तर एकूण संख्या खूप आहे, अगणित आहे, पण त्यापैकीच काही अधिकारी शिष्य होते। त्यापैकी आपण कल्याणस्वामी आणि वेणास्वामी हे बघितले। आज आपण बघणार आहोत उद्धवस्वामी। एक वेगळा तारा, समर्थ शिष्य संप्रदायाच्या आकाशात उगवलेला हा शिष्य तारा, अगदी आगळा वेगळा। आणि आज आपण ते बघणारच आहोत, का आगळा वेगळा। खरंच या संप्रदायामध्ये अनेक शिष्य होऊन गेले। प्रत्येक शिष्याची काहीतरी वेगळी अशी गुणवत्ता होती, वेगळं असं एक रत्न होतं ते। आणि ते बरोबर समर्थांनी पारखून आपल्या संप्रदायामध्ये त्यांना समाविष्ट केलेलं होतं। आणि समर्थांचा संप्रदाय म्हणजे बहुरत्नांची खाण असा तो स्वरूप संप्रदाय होता। म्हणूनच आजही तो अजरामर आहे। किंबहुना 350-400 वर्षापूर्वीचं समर्थांचं सगळं आजही आपण बघतो
आणि आजही ते तितकंच महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. दासबोधात आपण बघतो समर्थांनी 350 वर्षापूर्वी लिहून ठेवलेले साथीचे रोग, आत्ता जो कोरोना चालू आहे, म्हणजे अनेक जे 350 वर्षापूर्वी त्यांनी लिहिलं ते आज आपल्याला उपयोगाला येतं आहे, अनुभवायला मिळतं आहे. असेच समर्थ रामदास आणि त्यांचे शिष्य रत्नही तसेच. आज आपण उद्धवाचं बघणार आहोत. उद्धव स्वामींचा जन्म म्हणजे समर्थांचे आशीर्वाद, श्री रामरायाचा आशीर्वाद असंच काहीसं आपल्याला म्हणावं लागेल, कारण त्यांच्या जन्माची कथाही तशीच आहे. साधारण 1623चा काळ होता. वैशाख शुद्ध दशमी म्हणजे अगदी वैशाखाचे दिवस होते आणि साधारण दुपारचे 4 वाजले असतील. एका झाडाखाली एक तरुण योगी ध्यानस्थ बसलेला होता. तो त्याच्याच चिंतनामध्ये मग्न होता. तो योगी कोण असावा? तर तो एक साधारण 16 वर्षाचा तरुण होता. तर त्याचं ते नित्यकर्म होतं की ध्यानस्थ बसणे झाडाखाली. म्हणजे त्याचं कर्म असं होतं, नित्यकर्म, की रोज सकाळी उठायचं, 2 ते 3 तास, 5 ते 6 तास गायत्रीचं पुरस्चरण करायचं, म्हणजे पाण्यामध्ये बसून गायत्रीचा जप करायचा. त्यानंतर माधुकरी मागायची आणि मिळालेल्या माधुकरीतून ते अन्न पाण्यात बुडवून त्याचा गोळा करून ते सेवन करायचं आणि दुपारी थोडी विश्रांती घेऊन मग नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवचन किंवा पोथी ऐकण्यासाठी जायचं किंवा या झाडाखाली येऊन ध्यानस्थ बसायचं. आणि हे त्याचं 1-2 दिवसाचं नव्हतं की 1-2 महिन्याचं नव्हतं, तर 12 वर्ष असं करण्याचा त्याचा संकल्प होता. आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल, हे दुसरं तिसरं कोणी नसून समर्थ रामदास स्वामी होते, जे की सावधान असा शब्द तो कानावर पडताच लग्न मंडपातून पळालेले नारायण उर्फ आपले समर्थ रामदास हे बालयोगी होते. तर त्यांचा अखंड साधना आणि अखंड श्रीराम जयरामचा जप चालू असे आणि कधीकधी ते त्या झाडाखाली येऊन शांत बसत, आधी स्वतःच्याच ध्यानामध्ये मग्न असत. त्यांचं अजिबात इकडं तिकडं लक्ष नसे, काय चाललं आहे बाहेर काही, म्हणजे ते स्वतः अगदी तल्लीन असत ध्यानयोग. आणि असंच त्या दिवशी ते आपल्या स्वतःच्या ध्यानामध्ये तल्लीन होते, स्वतःचा विचार करत होते शून्यात आणि तोंडाने नामस्मरण चाललेलं होतं, चित्त सगळं एकाग्र झालेलं होतं. अशाच एका म्हणजे ह्या रामदासाचं होतं की सतत चिंतन, नामस्मरण, म्हणजे जणू याचा जन्म फक्त नामस्मरणासाठीच झाला आहे. त्यांनी बघा वयाच्या आता 16 वर्षाचं वय म्हणजे किती लवकर त्यांनी सगळं घरदार असं सोडलेलं होतं. जयासी वाटे सुखची असावे, तेने रघुनाथ भजनी लागावे, स्वचन सगळं त्यागावे, दुःख मूळ जे. म्हणजे स्वजन म्हणजे दुःख मूळ, म्हणजे आप्तस्वकीयांचा सहवास, त्यांच्यात राहणं म्हणजे दुःखाचं मूळ आहे. मग आपल्याला जर रघुनाथ भजनी लागायचं म्हणजे आपल्याला जर मोक्ष प्राप्त करायचा असेल किंवा सुख त्यांना प्रिय होतं. प्रपंचातलं सुख त्यांना मान्य नव्हतं. प्रपंच हा त्यांना दुःखमूळ वाटत होता. म्हणून देवाच्या सख्यत्वासाठी जीवलगाच्या पडाव्या तुटी, सर्वही अर्पावे शेवटी, प्राण तोही वेचावा, या म्हणीनुसार किंवा हेच त्यांच्या आयुष्याचं इंगित होतं. म्हणून त्यांनी आपलं घरदार सगळं सोडलं होतं आणि केवळ परमेश्वराच्या रामरायाच्या नामस्मरणात आणि चिंतनात त्यांचा दिवस जात असे. हे त्यांनाही कळत नसे. असा एक त्यांचा मनाचा संकल्प होता आणि तो निर्धार करून बाहेर पडलेला हा तरुण गेली 4 वर्ष टाकळी येथे राहत होता आणि त्याचं नित्यकर्म आत्ता मी सांगितल्याप्रमाणेच होतं. मग आज तोही सुरुवातीला थोडी शेजारी पाजारी मुलं त्याला त्रास देत होते, पण हे नित्यकर्म असल्यामुळे लोकही आता त्याच्याकडे लक्ष देत नसत. त्यामुळे त्याला असं एकटा आणि एकांत खूप मिळायचा. तो असाच त्या दिवशी पण एकटा बसलेला होता आणि ह्या गेल्या 4 वर्षाच्या काळात त्याची तपश्चर्या, त्याची साधना इतकी कठोर आणि कणखर झालेली होती. त्यामुळं वाचासिद्धी प्राप्त झाली होती त्याला, नारायणाला म्हणजे आपल्या समर्थांना. आणि जणू काही आज त्याच्या वाचासिद्धीची एक परीक्षाच होती आणि जे नावं ठेवणारी लोक होतं त्यांना दाखवून द्यायचं होतं असं रामरायाने ठरवलेलं होतं. म्हणून कदाचित ही परीक्षा असावी. तो ध्यानस्थ बसलेला होता आणि अचानक त्याच्या कानावर थोड्याशा बांगड्या किणकिणल्याचा आवाज आला आणि वस्त्रांची सळसळ ऐकू आली. तर त्यांनी डोळे न उघडताच त्याला लक्षात आलं की कोणीतरी, बांगड्याचा आवाज आहे म्हणजे स्त्री वर्गामध्ये कोणीतरी माता भगिनी त्याच्या दर्शनाला आलेली होती. त्यांनी डोळे झाकूनच अष्टपुत्र सौभाग्यवती असा आशीर्वाद दिला. तर त्याच्या कानावर परत करुण स्वर आले, हा आशीर्वाद या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा? आता मात्र नारायणाने डोळे उघडले.
कारण आशीर्वाद देऊन झाल्यावर असं म्हणणं म्हणजे त्याला आश्चर्य वाटलं. डोळे उघडून पाहतो तो समोर एक स्त्री होती, जी काय म्हणतात सतीच्या वेशात होती. नुकतीच विधवा झालेली पण सती वेश धारण केलेला होता. आणि थोडंसं त्यांनी बाजूला वळून पाहिलं तर झाडाच्या थोडंसं जवळच प्रेत घेऊन काही माणसं उभी होती. म्हणजे ती मुलगी, ती बाई सती जायला निघालेली होती. म्हणजे एकंदरीत त्याच्या लक्षात आलं की काय प्रकार आहे. आणि त्यांनी तर आशीर्वाद देऊन ठेवला होता, अष्टपुत्रा सौभाग्य होती. तरी पण तो दृढ विश्वासाने म्हणाला की आई, हा आशीर्वाद याच जन्मीचा आहे. त्यावर ती बाई म्हणाली, महाराज, मी दशपंचक गावची अन्नपूर्णाबाई कुलकर्णी आणि हे माझे पती. मला मूलबाळ काहीच नाही आहे. ऐन तारुण्यामध्ये हे माझे पती क्षयरोगाने गेलेले आहेत, निजधामी गेलेले आहेत आणि सती गेल्यानंतर सद्गती मिळते अशी माझी श्रद्धा आहे. म्हणून मी आता मूलबाळ नसल्यामुळे मी राहून तरी काय करणार आहे, म्हणून मीही त्यांच्यासोबत सती निघाले आहे. आणि जाताना सत्पुरुषाच्या जाण्यापूर्वी साधू पुरुषाच्या पाया पडावं, त्याला नमस्कार करावा, त्याचे आशीर्वाद घ्यावे म्हणून मी तुमच्याकडे आलेली आहे. आणि म्हणून मी आपणास नमस्कार केला. तेव्हा आपण जो आता आशीर्वाद दिलेला आहे तो कसा खरा होणार? नारायण म्हणाला, तो तेवढ्याच शांततेने आणि आत्मविश्वासाने म्हणाला, पण आई, हा आशीर्वाद मी नाही दिलेला, हा आशीर्वाद रामरायांनी दिला आहे. या जिभेने आजपर्यंत कधीही खोटं बोललेलो नाही, त्यामुळे या जिभेने उच्चारलेले शब्द पण कधी खोटे होणार नाहीत. बघा किती, म्हणजे त्या 4 वर्षाच्या तपश्चर्येमध्ये समर्थांना किती तेज, त्यांच्या वाणीला धार आलेली होती, आत्मविश्वास आलेला होता आणि सत्यतेचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होतं. म्हणूनच ते म्हणू शकले ना की माझे शब्द खोटे होणार नाहीत. आणि मी सतत रामनामाचाच उच्चार करतो, माझ्या तोंडाने फक्त रामाचं नाव येतं. त्यामुळे मी जे बोललो ते रामरायाचं नाव तर सत्यवाच आहे, त्यामुळे मी जे बोललो ते खरंच आहे आणि तो रामरायाचा आशीर्वाद आहे. त्यानंतर समर्थ उठले आणि कमंडलू घेऊन तडक त्या प्रेताच्या दिशेने गेले आणि मोठ्याने श्रीराम जय राम जय जय राम असा घोष केला आणि कमंडलूचं पाणी त्या प्रेताच्या अंगावर शिंपडलं. आणि काय आश्चर्य, सतीबाई तर पळत पळत येतच होती, अन्नपूर्णाबाई. तर त्या प्रेताने डोळे उघडले हो. आणि मग जवळ सगळे उभे असलेले जे लोक होते ते आश्चर्यचकित होतेच, पण त्यांनी तात्काळ त्या प्रेताच्या दोऱ्या सोडल्या की ते तात्काळ ताडकन उठून बसले. त्यांचं नाव होतं गिरीधर पंत. आणि म्हणजे अक्षरशः हे इतकं अचानक घडलं की काय, म्हणजे त्या अन्नपूर्णाबाईंना तर त्या म्हणजे वाटायला की हे स्वप्न आहे की सत्य आहे, म्हणजे त्यांना उलगडाच होईना कितीतरी वेळ. आणि जेव्हा त्यांचे पती उठून बसलेले, उभे राहिलेले दिसले, त्या तिरडीच्या बाहेर आलेले दिसले, तेव्हा मात्र त्यांना हुंदके आवरेनात. खरंच ना हो, अगदी आत्ता शेवट आलेला असताना आयुष्याचा, आपल्याला शेवट करायचा आहे हे आपण ठरवलेलं असताना अचानक काहीतरी चमत्कार होतो आणि एक वेगळं सुख का दुःख मानावं हेही कळत नाही. तसं त्या अन्नपूर्णाबाईंचं झालेलं होतं. त्यांना डोळ्यातनं तर अश्रू येत होते, पण ते आनंदाचे की दुःखाचे हेही कळत नव्हतं. त्यांना बोलताही येत नव्हतं, हुंदके आवरत नव्हते, पण तसेही समर्थांना बोलताना तर ते अक्षरशः हुंदके देत होत्या. त्या म्हणाल्या की म्हणजे तुम्ही आम्हाला नवजीवन दिलं, आमच्या दोघांना परत एकदा नवीन जीवन दिलं आहे. आम्ही तुमचे उपकार कधी या जन्मात नाही, कधी जन्मोनजन्मी तुमचे उपकार आम्ही विसरणार नाहीत महाराज. म्हणून ते दोघंही त्यांच्या पायाशी लागले, चरणाशी लागले. गिरीधर पंत पण म्हणाले की महाराज, तुमच्यामुळे मला परत जीवनदान मिळाले, मी आपले उपकार कसे फेडू मला कळत नाही. तेव्हा नमस्कार करतानाच त्या सतीबाई म्हणाल्या की आपण आम्हा दोघाला नवजीवन दिलं आहे, पुनर्जन्म दिला आहे, तर महाराज माझं पहिलं अपत्य मी तुमच्या चरणी अर्पण करीन. समर्थ म्हणाले, हा बाई जा, सुखाने संसार करा, पण रामभक्ती हे तुमच्या संसाराचं अधिष्ठान ठेवा. रामरायाला विसरू नका, ज्याने तुम्हाला हे जीवनदान दिले त्याला विसरू नका. त्याला स्मरतच, त्याच्या नामस्मरणातच तुमचा संसार सुखाने करा. मग तेव्हा अर्थातच एवढ्या महापुरुषाने आपलं चांगलं केलं म्हटल्यावर कोणत्या बाईला नाही वाटणार त्या महापुरुषाचे पाय आपल्या घराला लागले पाहिजेत. त्याच आग्रहाने अन्नपूर्णाबाई समर्थांना म्हणाल्या, महाराज, तुम्ही आमचं एवढं कल्याण केलं आहे, तर आपली पायधूळ आमच्या घराला लागावी आणि आमचं घर पवित्र व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे. तेव्हा माझी विनंती आहे, आपण आमच्या घरी चलावं. त्यावर समर्थ बोलले,
आम्ही निस्पृह आहोत आणि अनुष्ठानाच्या काळात आम्ही कोणाच्याही घरी जात नाही, ते वर्ज्य केलेलं आहे, असे म्हणून समर्थ निघून गेले. त्या घटनेनंतर केवळ टाकळी, अगर दशपंचक गाव नव्हे तर नाशिकाच्या आजूबाजूचे लोकही जे समर्थांना नावं ठेवत होते ते समर्थांचा जय जयकार करू लागले, किंबहुना समर्थांना ते मानू लागले खरंच हा एक साधू आहे, संन्यासी आहे, एक संत आहे, असं त्या समर्थांचं नाव तिकडे होऊ लागलं. आणि खरंच काही काळ गेला आणि समर्थांचा आशीर्वाद खरा ठरला. दशपंचक गावात एके दिवशी त्या गावातली वानरं या घरावरून त्या घरावर, या घरावरून त्या घरावर अशी हिंडत होती. जणू काही अन्नपूर्णाबाईला रामरायाच्या आणि समर्थांच्या आशीर्वादाने पुत्र झाल्याची वार्ता ते घराघरात मूकवाणीने सांगत होती. अशी ती आनंदाने प्रत्येक घरावर उड्या मारत फिरत होती. आणि समर्थ संप्रदायाच्या नभामध्ये एक शिष्यतारा उगवल्यामुळे त्याचं तेज सगळ्या दशपंचक गावावर पडलेलं होतं आणि सगळेच खूप आनंदात होते. अर्थातच गिरीधरपंत आणि अन्नपूर्णाबाई यांच्या तर आनंदाला अगदी उधाण आलं होतं. जेव्हा गिरीधरपंत समर्थांकडे आले, समर्थांच्या चरणावर त्यांनी अक्षरशः आनंदाश्रूंचा अभिषेक केला आणि समर्थांना म्हणाले, रामरायाने आशीर्वाद समर्थ आपण दिलेला आशीर्वाद खरा झाला आणि आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झाले. समर्थांनाही आनंद वाटला. रामरायाने जरी दिलेला असतं तर आपल्या तोंडून गेलेले शब्द, रामरायाचे शब्द शेवटी खरे झाले म्हणायचे, म्हणजे माझा रामराया खरा आहे याचा त्यांना आनंद झाला. पण गहीवरून आले, त्यांनासुद्धा समर्थांनाही गहीवरून आलं. पण ते म्हणाले, जेव्हा ते गिरधरपंत म्हणाले की आपल्या आशीर्वादाने झालं, तेव्हा समर्थ काय म्हणतात, मी करता ऐसे म्हणशी तेने तू कष्टी पावशी, राम करता ऐसे म्हणशी तेव्हा पावशी यश, कीर्ती आणि प्रताप. केव्हाही मी केलं असं न म्हणता ते रामरायाने केलं आहे असं म्हणावं, म्हणजे त्या गोष्टीला आपोआपच यश मिळतं. म्हणजे समर्थांचा किती हा मोठेपणा आहे, त्या तेवढ्या ह्याच्या वातावरणात, त्या आनंदाच्या क्षणामध्ये सुद्धा रामरायाला समर्थ क्षणभरसुद्धा विसरलेले नाहीत. ही रामरायाची कृपा आहे. आणि त्यांनी सांगितलं की मुलाचं नाव उद्धव ठेवा. म्हणजे समर्थांनी उद्धव स्वामींचं नाव स्वतः ठेवलं आणि अशा रीतीने उद्धव स्वामींचा जन्मसुद्धा रामरायाच्या कृपेने झाला, समर्थांच्या आशीर्वादाने आणि कृपेने झाला आणि त्या शिष्याचं नाव उद्धव असं ठेवलं गेलं. मग अन्नपूर्णाबाईंना त्यांच्या नवसाची आठवण होतीच. काही दिवस जातात छोटं बाळ घेऊन त्या समर्थांच्या गुहेत आल्या आणि म्हणाल्या, त्यांच्या चरणावर ते बाळाला ठेवलं आणि म्हणाल्या, मी म्हणाले होते तुम्हाला की माझा जो हा पहिलं अपत्य आहे किंवा हा माझा पहिला मुलगा आहे तर तो मी तुमच्या चरणावर अर्पण करीन असं मला आठवण आहे. जरी माझं पहिलं अपत्य असलं खूप लाडाकोडाचं, तरी पण माझा शब्द, कारण तुम्ही आम्हाला जीवनदान दिले त्यामुळं मी माझा शब्द मोडणार नाही. समर्था, हे आजपासून हे लेकरू तुमचं. समर्थांनी त्या बाळाच्या अंगावरून हात फिरवला आणि म्हणाले, आपण या मुलास वाढवा, मोठं करा आणि वेळ आली की आम्ही त्याचा स्वीकार करू. म्हणजे आम्ही नेणार आहेत त्याला, म्हणजे मी त्याला, म्हणजे समर्थांचं एक होतं की मी त्याला सोडणार नाही आता, मी त्याला समर्थाला मी माझ्यासोबत घेऊन, उद्धवाला मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. आणि अन्नपूर्णाबाई परत उद्धवाला आपल्यासोबत घेऊन आल्या. समर्थाच्या प्रसादाने हा अवतरलेला उद्धव हळूहळू वाढू लागला, रांगू लागला, चालू लागला. लहान मुलांमध्ये असणारे सगळे गुण त्याच्याकडे होतेच. अर्थात तो समर्थांच्या आशीर्वादाने प्राप्त झालेला असल्यामुळे तो अधिकच हुशार होता. बाळलीला त्याच्या खूप छान होत्या आणि तो अगदी छोटा उद्धवसुद्धा खूप हुशार होता. अन्नपूर्णाबाई स्वतः बुद्धिमान असल्याने त्यांनी त्याला समर्थांची करुणाष्टकं, परत लिहायला वाचायला शिकवलं. 5 वर्षाचा हा बाळ आपल्या देवघरामध्ये पाटावर बसून रामदासांनी टाकळीतच लिहिलेली करुणाष्टके जेव्हा म्हणायचा तेव्हा त्या 5 वर्षाच्या छोट्या उद्धवाच्या डोळ्यातनं अशा अश्रुधारा यायच्या. पाहणाऱ्याला वाटायचं समर्थांची बालमूर्तीच आहे ती जणू. इतक्या तो करुण स्वरात करुणाष्टके आळवायचा. समर्थांनी लिहिलेला त्यावेळेसचा 21 दशकी दासबोध 5व्या वर्षी तो नित्य वाचायचा. म्हणजे रोजच्या वाचनात त्याचा 21वासी दासबोध असायचा. आणि आपल्या काही शंका असतील तर तो अगदी, म्हणजे एवढा छोटा असला तरी पण त्याला मुलांच्या खेळण्यापेक्षा समर्थांकडे जाण्यात जास्त रस होता. तो वारंवार समर्थांकडे टाकळीला जाई गुहेमध्ये आणि त्यांना आपल्या शंका विचारी. समर्थांनाही त्याचं कौतुक वाटे, एवढ्या छोट्या वयात ह्याच्या शंका किती छान आहेत असं त्यांना वाटायचं. म्हणजे
तो असा लहानपणापासून वैराग्यशील दिसायचा, म्हणजे ती त्याला ईश्वरी देणगी मिळाली होती वैराग्य ही. जसा जसा तो मोठा होऊ लागला तसा तसा त्याला आईवडिलांपेक्षा समर्थांचाच लळा लागला. आणि जेव्हा समर्थ पुरस्चरण करत बसायचे तेव्हा तो तासनतास त्यांच्याकडे बघत बसायचा आणि म्हणायचा, मोठा झाल्यावर मी पण असंच करणार आहे आणि मला पण असंच तपस्वी व्हायचं आहे. म्हणजे त्याच्या मनाने घेतलं होतं, म्हणजे हे जन्मजात वैराग्य होतं. त्याला प्रपंचाची आशा अपेक्षा आस्था असं नव्हतीच, बाळकडूच त्याला मिळालं होतं वैराग्याचं. त्यामुळं त्याच्यामध्ये नेहमी तेच असायचं, भक्ती, ज्ञान, वैराग्य अशा सगळ्या याच्या संस्कारात तो वाढू लागला होता. त्यामुळे साहजिकच त्याला संसाराची अपेक्षाच नव्हती. हळूहळू दिसामासे तो वाढू लागला. उद्धव हळूहळू 7 वर्षाचा झाला आणि त्या काळी मौंजी बंधन 7 वर्षाचा असतानाच मुंज करायची हा प्रघात अजूनही आहे आपल्याकडे. पण त्या काळी मुंज म्हणजे केवळ संस्कार नव्हून ते व्रत होतं. म्हणजे ब्रह्मचर्य, अध्ययन, शक्ती संपादन, वैराग्य या साऱ्या गोष्टींचा या व्रतात समावेश असायचा. त्याला आपण मौंजी बंधन म्हणायचो. आपण अलीकडे बघतो मौंजी बंधन म्हणजे केवळ संस्कार नावापुरता राहिलेला आहे. त्या मौंजी बंधनात तो बटू एकीकडेच असतो, पण बाकीच्याच श्रीमंतीचा किंवा थाटाचा डामडौल असतो, नाही तो विपर्यास असतो. म्हणजे करतात हौसेने, हौसेला मोल नाही म्हणतात, पण त्या हौसेच्या मोलामध्ये त्या मौंजी बंधनाचं किंवा त्या व्रताचं जे महात्म्य आहे, जी श्रद्धा आहे ती बाजूला पडते आणि फक्त केवळ उरतो तो प्रपंच किंवा उरते ते फक्त कर्म क्रिया. आणि जेव्हा मुंजीत आपण ते जानवं घालतो बटूला, तर मला वाटतं ते एक काही काळ त्याच्या अंगावर खेळतं. ते पहिल्यांदा तुटलं की नंतर घालायचीही त्यालाही आवश्यकता वाटत नाही, त्याच्या आईवडिलालाही वाटत नाही. मुंज झाले की किती काळ संध्या करतो तो, संध्या त्याला येते की नाही. म्हणजे आजकाल मुंज करणं म्हणजे केवळ शोक झालेला आहे, पण त्या काळी तसं नव्हतं. मुंज करणं म्हणजे एक व्रत होतं आणि ते व्रत कर्मकांड नव्हतं, तर एक वेगळं व्रत होतं. त्याला एक असाधारण महत्त्व प्राप्त होतं आणि ते पेलण्याची ताकद उद्धवामध्ये होती 7व्या वर्षीही. म्हणून समर्थांनी स्वतःच्या मांडीवर त्याची मुंज लावली. म्हणजे किती भाग्य त्या उद्धवाचं. बघा, समर्थाच्या मांडीवर बसून मुंज होण्याचं किंवा लाभण्याचं भाग्य फक्त दोघांना लाभलं आहे. एक उद्धव स्वामी आणि एक राघव स्वामी, म्हणजे जे कल्याण स्वामींचा पुतण्या. पूर्ण संप्रदायामध्ये या दोघांचीच मुंज समर्थांच्या मांडीवर लागलेली आहे. म्हणजे किती भाग्य आहे बघा. मुंज झाल्यावर म्हणजे तो मुंजेचा जो कार्यक्रम झाला, जो संस्कार झाला, तो विधिवत समर्थ अर्थात तिथे असल्याने, उपस्थित असल्याने कार्यक्रम सगळा विधिवतच झालेला. आणि मुंज झाल्याबरोबर उद्धवानी घराला कायमचा रामराम ठोकला. 7व्या वर्षी ज्या मुलाला आईशिवाय काहीच होत नाही, त्याला प्रत्येक क्षणाला आई लागते, सगळं करायला त्याला आई लागते, अशा काळामध्ये उद्धव आई वडीलच नव्हे तर आपल्या घराला, दाराला, प्रपंचाला सोडून समर्थासोबत टाकळीच्या गुहेत राहायला गेला. आपला मुक्काम त्यांनी आपला बाळ बिस्तारा गुंडाळला आणि प्राचीन ऋषी परंपरेचा वारसा घेत जणू काही त्याला मिळाला होता, जणू काही त्याच्या जन्माला आला होता. अशा थाटात आपला सगळा बाळ बिस्तारा गोळा करून समर्थांच्या सोबत गुहेमध्ये राहायला गेला. कौटुंबिक मायापाश तोडल्याखेरीज अध्ययन होणार नाही ही कल्पना त्याला काही तोडायचं वगैरे काही गरजच पडली नाही. आपोआपच तो मुंजीनंतर संन्यस्ताश्रमाकडे वळला, अर्थात समर्थांकडे गेला. यातच उद्धवाची थोरवी सामावली बरं का. आणि 1 वर्षभर उद्धव त्या ध्यान गुंफेमध्ये समर्थासोबत होता. आणि समर्थ त्या काळात गुहेमध्ये काय काय करत, श्रवण म्हणजे पोथी वाचन असेल, अध्ययन असेल, ध्यान असेल, या सगळ्या गोष्टी उद्धव अगदी बारीक नजरेनं बघायचा. म्हणजे त्याची फक्त श्रवणभक्ती चालू होती, सगळं निरीक्षण करणे आणि जे असेल ते कानात साठवणे. समर्थांच्या ज्या ज्या गोष्टी असतील, समर्थांचं आचरण असेल, छोट्या छोट्या त्यांच्या वागण्यातील गोष्टी असतील, उद्धवाने अगदी जवळून त्या निरखून ठेवल्या होत्या किंवा पाहिल्या होत्या. तो त्याचा अभ्यास करत होता आणि त्याचा एकच ध्यास होता, मला पुढे चालून असंच व्हायचं आहे, मलाही मोठा तपस्वीच व्हायचा आहे. जणू त्याने तो भारलेला होता. अर्थात त्यामुळेच एक ती सकारात्मकता होती त्याच्यामध्ये. अर्थात कारण पूर्वीच्या काळी होतं बघा की मुंज झाली की संन्यस्त आश्रमासाठी गुरुच्या घरी राहायला लागायचं. आपण भागवतात किंवा याच्यात ऐकतो, श्रीकृष्णसुद्धा मुंज झाल्यावर गेलेले होते किंवा रामरायासुद्धा विश्वामित्राकडे अध्ययनासाठी गेलेले होते, श्रीकृष्ण सांदीपनी ऋषीकडे गेलेले होते आणि उद्धव समर्थांकडे आले होते. म्हणजे ही परंपरा उद्धवाने चालू ठेवली संन्यस्ताश्रमाची आणि ती त्यांनी कायम ठेवली पुढे. आणि जेव्हा
तो लहान होता. आतासुद्धा आपण बघा लहान मुलांना एका पायावर उभे करतो आणि तुला दह्यात टाकू का ताकात टाकू, तुला दुधात टाकू का ताकात टाकू, असं करून त्याला एका साईडला म्हणजे तळ्यात की मळ्यात असा खेळ आपण मुलासोबत खेळतो. त्या काळी समर्थसुद्धा उद्धवासोबत हा खेळ खेळायचे. त्याला आपल्या पायावर उभे करायचे, पण त्याला तळ्यात मळ्यात किंवा दह्यात दुधात नाही म्हणायचे. ते म्हणायचे त्याला, तुम्हाला प्रपंचात टाकू का परमार्थात टाकू, तुम्हाला प्रपंचात टाकू का परमार्थात टाकू. आणि उद्धवाचा होकार किंवा उद्धवाचं उत्तर न ऐकता आपणच म्हणायचे, नाही आम्ही तुम्हाला परमार्थातच टाकणार. म्हणजे समर्थाची योजना होती की उद्धवाला आपल्या संप्रदायातच आणायचं किंवा संप्रदायाचं प्रमुखच करायचं. आणि असं अर्थातच हा खेळ आज म्हणजे तो खेळ आता साकार होणार होता. जणू समर्थ त्याला परमार्थात आता आणलंच होतं. मुंज झाल्यापासून 1 वर्ष तो त्यांच्यासोबतच होता. आणि उद्धवाच्या जीवननौकेची परमार्थाची ही दिशा आज निश्चित होणार होती. म्हणजे तो नेमकं काय असेल त्या दिवशी बघा. समर्थ संप्रदायाच्या वेलीवर मठपतीचं एक फूल उमलणार होतं. आणि हा भाग्याचा क्षण वयाच्या 8व्या वर्षी उद्धवाला प्राप्त झाला आहे. त्याची कथा अशी आहे की समर्थांची 12 वर्षाची तपश्चर्या त्या दिवशी पूर्ण झालेली होती पुरश्चरणाची. आणि आता त्यांना हिमालय ते कन्याकुमारी असा भारतभर प्रवास करायचा होता. भ्रमंती करायची त्यांनी संकल्प सोडलेला होता त्यांनी. त्याच्यामुळं समर्थ टाकळी सोडून जाणार होते. अर्थात ही कल्पना उद्धवाला सहन होण्यासारखी नव्हतीच, कारण समर्थासोबत त्यांनी आयुष्य घालायचा निर्णय केलेला होता. नव्हे 1 वर्षभर तो समर्थांच्या जवळ होता. आणि मग अशा वेळेस जर समर्थ जाणार म्हटल्यावर उद्धवाला काय वाटलं असेल. आपल्याकडे एक महिना जर कोणी राहायला आलं, लहान मुलांना त्यांचा लळा लागला, बघा तो पाहुणा किंवा ती व्यक्ती निघून जाताना मुलं अगदी भोंगा पसरतात, नवे गोंधळ घालतात सोडून चाललेला माणूस बघून. आणि जाणाऱ्यालासुद्धा ते जावत नाही लहान मुलांना टाकून. अशीच काहीशी स्थिती उद्धवाची झाली होती. पण त्याला असं मोठ्याने रडता येत नव्हतं, पण वाईट निश्चित वाटत होतं. त्याला असं वाटायचं की ठीक आहे ना, समर्थ निघालेत ना, त्यांच्यासोबत मी पण जातो, मला पण तीर्थाटन करायचं आहे, मला पण त्यानिमित्ताने देशाटन होईल, देशाची परिस्थिती बघायला मिळेल आणि मला पण काहीतरी विचार म्हणजे तेवढ्या 8व्या वर्षीसुद्धा त्याचा तो विचार होता. पण समर्थांनी त्याला खूप समजावून सांगितलं, अरे उद्धवा, तू अजून लहान आहेस, तुला हा प्रवास झेपणार नाही आहे, पण 12 वर्षानंतर आम्ही प्रवास संपून येणारच आहोत, तोपर्यंत तुम्ही कठोर साधना करा आणि मग एकदा आत्मज्ञान प्राप्त करा, कठोर साधना करा. एकदा स्वस्वरूपी राहायला तुम्ही शिकलात की मग हवा तेवढा प्रवास करा, हवा तेवढा तीर्थाटन करा. म्हणजे समर्थांचं कसं होतं की अभ्यासोनी प्रगटावे ना तरी झाकोनी असावे, प्रगटोनी नसावे हे बरे नव्हे. म्हणजे आत्तापासून तुम्ही जर फिरलात तर तुमचा अभ्यास होणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही 12 वर्ष पुरश्चरण करा, कठोर साधना करा, तपश्चर्या करा, आत्मज्ञान प्राप्त करून घ्या. स्वस्वरूपाशी कसं स्थिर व्हायचं ते शिका आणि मग तीर्थाटन करा. हे समर्थांचं ही मात्र बरोबर लागू पडली उद्धवाला. आणि त्याला वाटलं चला 12 वर्ष आपल्याला समर्थांसारखं पुरश्चरण करायला मिळणार, तपश्चर्या, कारण त्यांनी लहानपणापासून ते निरीक्षण केलेलं होतं. आणि समर्थांनी काय केलं, जाण्यापूर्वी टाकळी येथे गोमयाच्या मारुतीची स्थापना केली. शेण मिश्रित मारुतीची स्थापना, त्याला गोमयाचा मारुती आपण म्हणजे त्या मारुतीच्या निर्माणामध्ये शेणाचा वापर केलेला आहे. त्याला आपण गोमयाचा मारुती असं म्हणतो. अजूनही तो टाकळी ग्रामी आहे. आणि त्या मारुतीच्या मंदिराशेजारीच एक मठाची स्थापना केली. हा गोमयाचा मारुती समर्थ स्थापित पहिला मारुती. 11 मारुतीची जी स्थापना केली त्याच्यामध्ये पहिला मारुती हा गोमयाचा. आणि टाकळीचा मठ म्हणजे हे पहिलं बघा की समर्थांनी जो मारुती स्थापन केला तो पहिला मारुती गोमयाचा. समर्थांनी मठस्थापना सुरू केली, त्यातला हा टाकळीचा पहिला मठ. आणि समर्थांनी मठपती निर्माण केले, मठपती दिले, त्यातला उद्धव स्वामी समर्थांचा पहिला शिष्य आणि पहिला मठपती. म्हणजे 3 पहिलं त्या टाकळीमध्ये त्या दिवशी अशी घडलेली 3ची बेरीज की पहिला मठपती मिळाला, पहिला शिष्य मिळाला, पहिला मारुती स्थापन केला आणि पहिला मठ स्थापन केला. वयाच्या 8व्या वर्षी मठपती होण्याचं भाग्य फक्त उद्धव स्वामींच्याच वाट्याला आले. समर्थांनी त्यांना अखंड ब्रह्मचर्य पाळण्याची शपथ घ्यावयास सांगितली आणि मग परमार्थाची दीक्षा घेतली. म्हणजे तुम्ही ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे असं समर्थांनी त्यांना उपदेश केला आणि त्यांना मग त्या मठपतीपदावर बसवलं. आणि रामनामाचा 13 मंत्र त्यांना उपदेशास अनुग्रह म्हणून दिला. गिरिधर स्वामी काय म्हणतात बघा, उद्धव बालकाशी समर्थ ऊर्ध्वपादे धरिले, प्रपंची होसी परमार्थी होसी असे पुसिले. म्हणजे पायाला धरून त्यांनी वैराग्य दीक्षेत बालपणी करणे उपदेशिले.
सत्पात्र केले भूमंडळी. म्हणजे किती छान वर्णन केले बघा. त्या लहान मुलाला पायावर उभारून तुला कुठे परमार्थ का प्रपंच विचारत त्याला परमार्थात घातलं. आणि तेवढ्या छोट्या बाळाला त्यांनी दीक्षा दिली, अनुग्रह दिला वैराग्याचा. आणि तो उद्धव स्वामी तेवढं पेलण्याची ताकद होती, तेवढी निर्माण केलेली होती. कारण प्रत्यक्ष आशीर्वादाचं फळ आहे उद्धव स्वामी. म्हणजे रामरायाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता. अर्थात त्यामुळे उद्धव स्वामी हे त्यांच्या समर्थांच्या त्यांनी जे इच्छा केली त्या इच्छेला बल देणारे किंवा इच्छा तडीला म्हणजे पूर्णत्वास नेणारे उद्धव स्वामी त्याला कृपेला प्राप्त होते. उद्धवाला परमार्थाची दीक्षा दिली आणि समर्थांनी अयोध्येच्या रामाकडे जायचं निश्चित केलं. एरवी चराचरात राम पाहणारे समर्थ नाशिकच्या रामाकडून अयोध्येच्या रामाकडे निघाले होते भ्रमंती करत. उद्धव समर्थ दृष्टीआड होईपर्यंत त्यांच्याकडे म्हणजे अश्रुपूर्ण नयनाने पाहत होता. समर्थ आता त्याच्यानंतर त्याला 12 वर्षांनी भेटणार होते त्याचे गुरु. त्याला खूप अवघड वाटत होतं. पण मात्र जाताना समर्थाने त्याच्या ओटीमध्ये 12 वर्षाच्या तपश्चर्याचं एक माप टाकलं होतं, एक आदर्श ठेवून गेले होते. त्यामुळे समर्थ येईपर्यंत 12 वर्ष काय करायचं हा प्रश्न नव्हता. आता उलट मूर्तिमंत आदर्श उद्धवासमोर होता की आता आपण काय करायचं 12 वर्ष, तर समर्थांसारखंच पुरश्चरण करायचं, समर्थांसारखीच तपश्चर्या करायची, समर्थांसारखंच सगळं आचरण ठेवायचं. हा एक उद्धवासमोर एक त्यांनी आदर्श घालून दिला होता. आणि त्याप्रमाणे उद्धव त्याची जोपासना करणार होते. अगदी स्वतःच्या हृदयात त्यांनी ते ठेवलं होतं. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्र वनवासात गेल्यावर त्यांचे बंधू भरत त्यांनी त्यांच्या पादुका ठेवून 14 वर्ष वनवासच स्वीकारला. म्हणजे राजमहालात राहून सगळी सुखवैभव प्राप्त असतानासुद्धा त्यांनीही रामासारखा वनवास स्वीकारला. तद्वतच उद्धव स्वामीसुद्धा समर्थ देशाटनाला गेल्यावर अक्षरशः त्याप्रमाणे वनवासी जीवन जगू लागले. रामरायाचं त्यांनी गायत्री मंत्राचं 12 वर्ष पुरश्चरण केलं आणि रामनामाचा 13 कोटीच्या जपाचं अनुष्ठान केलं. म्हणजे या काळात पहिली त्यांनी मुंजे झाल्या श्रवण भक्ती त्यांची होती आणि आता नामस्मरण भक्ती होती त्यांची. समर्थांच्या नवविधा भक्तीतली नामस्मरण भक्ती उद्धवांची सतत ओठावर रामरायाचं नाव 13 कोटी जप करणं म्हणजे चेष्टा आहे का? अनुष्ठान केलं त्यांनी. आणि समर्थांनी केल्यासारखाच गायत्रीचं पण पुरश्चरण केले 12 वर्ष. आणि एवढ्या छोट्या वयात 8व्या वर्षी हे करणं म्हणजे खरंच निश्चितच कौतुकास्पद नव्हे. ते या सगळ्या कारणामुळं थोड्याच दिवसात लोक उद्धवांना अतिशय मानू लागले. उद्धव लोकांच्या आदरास पात्र झाले किंवा प्राप्त झाले. अगदी सगळ्यांच्या मनामध्ये एवढा छोटा जरी बालक असला तरी किती पुरश्चरण करतोय, किती श्रद्धा आहे, किती म्हणजे वैराग्य त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे. म्हणून आजूबाजूच्या गावातले लोक, नवे नाशिकचे पण लोक त्याला आदराने उद्धव स्वामी म्हणू लागले आणि सगळ्यांच्या तो कौतुकांचा विषय झाला. दास विश्रामधाममध्ये आत्माराम बुवा काय म्हणतात बघा उद्धव स्वामीबद्दल. शहाणा सुंदर धीर उदार काळा प्रवीणू गायक चतुर सद्गुरु सेवनी हात तत्पर प्रत्यक्ष ज्या सदा मारुती. लाडका मोठा गुरुदेवांचा निर्मल निश्चल भाव जयाचा आठवणसे ज्या प्रपंचाचा सेवित राहायला सन्निधी. किती गोड वर्णन आहे बघा त्या छोट्या उद्धवाचं. यावरून उद्धव स्वामींचा स्वभाव किती लोभस होता, त्यांचं व्यक्तिमत्व किती लोभस होतं याची आपल्याला यथार्थ कल्पना येते. सन 1644 उद्धव स्वामी तेव्हा 20 वर्षाचे होते. म्हणजे 8व्या वर्षी समर्थ त्यांना सोडून गेले होते. आता हे पुरश्चरण करत करत 12 वर्षाचा काळ लोटला होता. उद्धव स्वामी 20 वर्षाचे झाले होते. त्या काळामध्ये त्यांनी शिष्यमंडळी जमवली होती. बरेचसे तरुण आपल्या संप्रदायासाठी गोळा केले होते. तरुण जमवून ते रामरायाची उपासना करत म्हणजे त्यांनी शिष्य संप्रदाय हळूहळू जमा करायला सुरुवात केली होती. आणि एके दिवशी निरोप आला की समर्थ येणार आहेत. कारण त्यांचं भारत भ्रमण संपलेलं होतं. कारण त्यांनी सांगितलं होतं की 12 वर्षांनी परत मी टाकळीला येणार आहे. आणि बरोबर तो दिवस आज उजाडला होता. जणू परत भरत भेटीचा सोहळा तिथे टाकळीचे लोक अनुभवणार होते परत आणि त्यांना बघायला मिळणार होता. अगदी उद्धव स्वामींनी आपल्या तरुणांना सगळ्या अनुयायींना हाताशी धरून समर्थांच्या स्वागताची जंगी तयारी केली. लोकांनीही पण वाजत गाजत समर्थांची मिरवणूक काढली आणि लोकांमधील उत्साह ते चैतन्य समर्थांनी हाळत होते. समर्थांना अतिशय आनंद झाला.
समर्थांना म्हणजे लक्षात आलं की उद्धव स्वामींनी आपण सांगितल्याप्रमाणेच आचरण केलेलं आहे आणि अक्षरशः म्हणजे आपला शिष्य आपल्यापेक्षाही श्रेष्ठ असेल तर कोणत्या गुरुला नको वाटणार आहे. अर्थातच जेव्हा वेशीपर्यंत उद्धव स्वामी समर्थांना सामोरे गेलेले आहेत आणि उद्धव स्वामींनी समर्थांना साष्टांग दंडवत घातलेला आहे, कारण 12 वर्षांनी ते आपले स्वामींना बघत होते, आपल्या स्वामींचं रूप न्याहाळत होते आणि समर्थसुद्धा 12 वर्षांनी आपल्या शिष्याला पाहत होते. तो छोटा उद्धव नसून आता 20 वर्षाचा तरणा बांड उद्धव त्यांच्यासमोर उभा होता. अर्थात राम आणि भरताची भेट जशी होती तशीच ही पण भेट होती. दोघांनी समर्थांनी त्याला मिठी मारली आणि गुरु शिष्याच्या भेटीचा हा अनुपम्य सोहळा त्या टाकळीच्या ग्रामस्थांना अनुभवायला मिळाला. सगळ्यांनी जय जयकार केला दोघांच्याही नावाचा आणि वाजत गाजत समर्थांना मठामध्ये आणलं. उद्धव स्वामींच्या जवळ समर्थ 1 महिनाभर जवळपास त्या मठामध्ये होते. रोज ते आपल्या भारत भ्रमंतीतले अनुभव, त्या काळची समाजस्थिती ह्याचं वर्णन लोकांसमोर करत. अर्थात लोक सगळे येऊन बसायचे आणि समर्थ त्यांच्यासमोर आपले अनुभव सांगायचे. उद्धवही सगळं अगदी बारीक, जरी तो कामात असला किंवा इकडे तिकडे असला तरी त्याचे कान मात्र समर्थांकडे असायचे. समर्थ जे काय सांगतात ते अगदी तो श्रवण करायचा आणि म्हणजे समर्थांना काय अपेक्षित होतं त्या सांगण्यातून हे उद्धव स्वामीला कळत होतं की आता समर्थांना संघटन करायचं आहे. म्हणून त्यांनी उद्धव स्वामींनी वयाचं 85व्या वर्षापर्यंत लोकसंघटन आणि समुदाय एकत्र करत राहिले बघा. म्हणजे किती बारीक श्रवण म्हणजे ऐकणं होतं. समर्थांना जे जे अभिप्रेत होतं त्यांच्या बोलण्यातून उद्धव स्वामी ते त्यांना समजत होतं. म्हणजे या हृदयीचं त्या हृदयी घातलं जे म्हणतात ते अक्षरशः समर्थ आणि उद्धवांच्यातले संवाद असायचे. त्याच्यानंतर मग समर्थ आणि उद्धव स्वामी हे दोघं बराच काळ एकत्र प्रवास करायचे, एकत्र फिरायचे. मग एकदा ते असंच समर्थांना तंजावरच्या मठाकडे तंजावरला जायचं होतं. उद्धव स्वामी आणि ते निजामाबादला मुक्कामाला होते. निजामाबाद म्हणजे निजामाबादजवळच सारंगपूर नावाचं एक गाव होतं, डोंगरामध्ये वसलेलं, अतिशय रम्य आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं असं गाव. डोंगर, मध्येच तलाव आणि पूर्ण फळाच्या झाडीने वेढलेलं ते गाव. पण 1652मध्ये अचानक दुष्काळ पडला आणि डोंगर करपून गेला, वनराई सुकली, फळबागा सुकल्या, फुलबागा सुकल्या, नवे अगदी वाळवंट झालं त्या भागाचं. आणि त्या काळी इस्लामी राजवट होती तिथे. साहजिकच इस्लामी अधिकारी ते बघायला आला आणि इस्लामी अधिकारी म्हणजे ब्राह्मण द्वेष्टा. त्यांनी काय केलं, त्यावेळी आल्यावर त्या सगळ्या ब्राह्मण समाजाला एकत्र केलं गावातल्या आणि ते एक दिवस येऊन म्हणाले की तुम वो क्या करते, म्हणजे पाऊस पडताना तुम्ही काहीतरी मंत्रजाप करताना सगळेजण तो करा ना म्हणे. ब्राह्मण सगळे घाबरले. एकतरी ते खूप छळवाद असायचा त्या इस्लामी राजवटीचा आणि त्या काळचा समाज खरंच दुर्बळ होता हो. मनात आणलं तर ते नमवू शकले असते त्या राजवटीला, पण आपला समाज एकत्र नव्हता, हिंदूंचं संघटन नव्हतं, दुर्बळ होता आणि मुक्या बिचारे प्राणी कोणी हाका अशासारखी आपल्या समाजाची स्थिती होती. आणि इस्लामी राजवटीतले अधिकारी हे अतिशय बंड, गुंड आणि दडपशाही वृत्तीचे होते. त्यामुळं त्यांनी आपला धाक दपटशा या लोकांवर सुरू केला आणि जो काही तो तलाव होता पाण्याचा, त्या तलावात सगळ्या ब्राह्मणांना उभं केलं आणि सांगितलं की तो मंत्राचा जप करा आणि पाऊस पडल्याशिवाय तुम्ही या पाण्याच्या बाहेर यायचं नाही. ते बिचारे ब्राह्मण काहीही विरोध करू शकले नाहीत. बिचारे फक्त परमेश्वराचा धावा करू लागले. आता किती काळ, आता कारण वरती तर काही आभाळात आकाशाचा ढगाचा मागमूससुद्धा नव्हता, वैशाखाचा ऊन होतं आणि असं किती काळ त्या पाण्यात उभं राहायचं. त्यांना अशी धास्ती वाटू लागली ब्राह्मणांना आणि ते फक्त परमेश्वराचा धावा करू लागले. एवढ्यामध्ये सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा, हरिभक्तीचा घाव गाजे निशानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, जय जय रघुवीर समर्थ. असा घणगंभीर आवाज त्या ब्राह्मणांच्या कानी पडला आणि तो श्लोक म्हणणारा तरुण त्यांना दिसला. त्यांनी विचारलं, आपण कोण? तो श्लोक म्हणणारा तरुण जेव्हा त्यांच्या जवळ आला आणि तो म्हणाला, मी उद्धव. माझ्या स्वामींची आज्ञा झाली की तुम्हाला बघून या, म्हणून मी इथे आलो आहे आणि तुमच्या असं थांबण्याचं कारण काय असं आमच्या गुरूंनी विचारलं.
तर ते ब्राह्मण साहजिकच विचारले, तुमचे गुरु कोण? तेव्हा उद्धव स्वामी म्हणाले, समर्थ माझे गुरु समर्थ रामदास स्वामी महाराष्ट्र प्रांती राहतात, पण आम्ही तंजावरला निघालो आहे. सध्या आम्ही निजामाबादी मुक्कामी आहोत. आम्हाला तुमची हकीकत कळली. मग ब्राह्मणांनी सुद्धा सगळी कथा सांगितली आणि मग उद्धव समर्थांकडे आले आणि समर्थांना त्यांनी त्या ब्राह्मणांची घडलेली कहाणी सांगितली. आणि मग समर्थ उद्धवाला म्हणाले, चल आपण सारंगपूरला जाऊ. आणि समर्थ उद्धवासोबत सारंगपूरला आले. समर्थांनी डोंगराजवळ तलावाच्या जवळ एक शिळा होती, त्या शिळेवर मारुतीचं चित्र काढलं आणि त्याच्यावर छाटी ठेवली आपली आणि त्या ब्राह्मणांना सांगितलं, याच्यावर रुद्राभिषेक करा तुम्ही. ब्राह्मण आश्चर्यचकित झाले, पण त्यांनी सांगितलं, तुम्ही बाहेर या तलावाच्या, रुद्राभिषेक सुरू करा. आणि मारुतीच्या डोक्यावर अभिषेक सुरू झाला. अभिषेकाचे मंत्र सुरू होताच आकाशात अचानक ढगगोळा व्हायला लागले आणि बघता बघता प्रचंड पाऊस सुरू झाला. म्हणजे चमत्काराशिवाय नमस्कार होत नाही किंवा हे दाखवलं पाहिजे. समर्थांनाही माहीत होतं की ह्या इस्लामी अधिकाऱ्यांना कुठेतरी आपण चमत्कार दाखवला पाहिजे, त्याशिवाय हा अधिकारी नमणार नाही. म्हणून त्यांनी हा एक चमत्कार केला आणि तिथे पाऊस खूप पडला. मग लोकांनी समर्थांनी उद्धवाचे म्हणजे त्या ब्राह्मण अक्षरशः ते पाण्यात उभे राहणारे त्यांच्या प्राण वाचवलं ते समर्थांनी आणि उद्धवानी. म्हणून त्यांनी उद्धव स्वामींना ते दोघं शरण आले सगळे ब्राह्मण आणि त्यांची समर्थांची आणि उद्धवाची त्यांनी मोठी प्रचंड मिरवणूक काढली. मग समर्थांनी परत तिथे मठ स्थापन केला. जो सारंगपूरला तो शिळेवरचा मारुती काढला होता त्या ठिकाणी एक मठ स्थापन केला आणि तिथे मारुतीची स्थापना केली. आणि परत निजामाबादला एक मठ स्थापन केला, तिथे राममूर्ती स्थापन केला. आणि या दोन्ही मठाचे मठपती म्हणून परत उद्धव स्वामींनाच त्यांनी मठपती केलं. सारंगपूरला खूप भक्त समुदाय जमविला आणि तिथे सुद्धा त्या मठावर जेव्हा उद्धव स्वामी मठपती म्हणून राहिले त्या काळात त्यांनी खूप सगळ्या म्हणजे संघटन केलं लोकांचं. आणि समर्थांचं जे स्वप्न होतं संप्रदायाचं आपल्या, ते त्यांनी तिथे पूर्णत्वाला आणलं. शिष्य संप्रदाय खूप असा मोठा गोळा केला. सारंगपूरहून निघण्यापूर्वी म्हणजे सारंगपूरला येण्याच्या पूर्वी एक 5-6 वर्ष समर्थांसोबत उद्धव स्वामी टाकळीला पण चाफळला पण राहिलेले आहेत. कारण समर्थ जिथे तिथे मी असं त्यांचं होतं. मग टाकळीहून जे निघाले समर्थासोबत तेव्हा ते चाफळला राहिले. मग चाफळलाही नित्यकर्मामध्ये त्यांचा दिवस जात असे. रामरायाची सेवा करणं, समर्थांची सेवा करणं. परत सगळे अधिकारी शिष्य तिथे जमलेले असायचे. मग प्रत्येकजण आपापल्या अनुभव सांगायचा आपापल्या मठाचे आणि नवीन अनुभव किंवा प्रत्येकाला येणारा काहीतरी अनुभूती, आपलं अनुष्ठान, परत अशा चर्चा चालायची. भागवतावर चर्चा चालायची. म्हणजे वेगवेगळ्या अध्यात्मावर चर्चा तिथे असायची. आणि एके दिवशी काय झालं, सगळ्यांची जेवणं वगैरे झाली आणि समर्थांना घोडेस्वारी खूप आवडायची. त्यामुळं त्यांना असं घोड्यावर रपेट मारण्यामध्ये एक वेगळा आनंद असायचा. हे जाणून शिवाजी महाराजांनी त्यांना एक उत्तम असा घोडा भेट म्हणून दिला होता नुकताच. तो घोडा चाफळला आणलेला होता. एके दिवशी भर उन्हात समर्थांना इच्छा झाली, तडक उठले आणि निघाले की रपेट करायला. घोड्यावर टांग टाकली आणि घोडा भरगाव फेकला त्यांनी. उद्धव स्वामी माझघरात काहीतरी म्हणजे उद्धव स्वामी कुठेतरी काही करत होते. त्यांच्या लक्षात आलं किंवा त्यांना कळलं समर्थ आता एवढ्या उन्हात घोड्यावरून रपेटीला गेलेले आहेत. पळत पळत ते माझघरात गेले आणि मोठा पाण्याचा एक तुंबा भरून घेतला. कारण आता एवढ्या उन्हात समर्थ निघालेत, परत किती वाजता येतील माहिती नाही. म्हणून ते भांडारघरात जाऊन पाण्याचा तांब्या भरून घेतला आणि पळत पळत समर्थांच्या पाठीमागे निघाले. नदी, नाले, खाच, खळगे, डोंगर, टेकडी, घोडा जसा पळेल तसं त्याच्या पाठीमागे उद्धव स्वामी स्वतःचं धोतर सावरत, हातामध्ये तांब्या सावरत समर्थांच्या मागून पळत होते. 2-2.5 तास रपेट केली आणि अचानक समर्थांनी घोडा थांबवला आणि मागे वळून त्यांनी बघितलं. उद्धव लगेच होते मागे. अरे उद्धवा, मला तहान लागली. जणू हे उद्धव जाणूनच होते समर्थांना तहान लागली तर काय करा. पटकन त्यांनी तांब्या पुढे केला आणि समर्थ गटा कारण 2-2.5 तास उन्हामध्ये समर्थांनी रपेट केली होती घोड्यावरती आणि भरगाव घोडा, त्यामुळे तहान लागणं साहजिकच. समर्थ तेवढा तांब्या भरून पाणी प्याले. त्यांना खूप छान वाटलं, गार वाटलं आणि ते म्हणाले, अरे उद्धवा, तुझ्या पाण्याने माझ्यामधला शिवात्मा शांत झाला आहे. तुला आयुष्यात कधीही पाण्याची कमी पडणार नाही. तू माझा शिवात्मा शांत केलास म्हणून आजपासून तुझं नाव शिव.
असं समर्थांनी त्याचं नामकरण केलं आणि शिव असं नाव ठेवलं. बऱ्याच त्यांनी लिहिलेल्या रचना ज्या आहेत त्या शेवटी त्यांनी शिव असं केलेलं आहे उद्धव स्वामींनी. त्यांच्या ग्रंथलेखनामध्ये, ग्रंथ भांडारामध्ये बऱ्याच ठिकाणी हा उल्लेख आपल्याला आढळून येतो. त्याच्यानंतर उद्धव स्वामी एकदा माहुलीला गेले होते. उद्धव स्वामींचं भ्रमंतीचं कार्य चालू होतं. भ्रमंती करणे, संघटन करणे आणि समुदायातले चांगले शिष्य बघून आपल्या समुदायात घेणे, आपल्या संप्रदायात घेणे आणि परमार्थाला लावणे हे त्यांचं काम बरोबरीने चालूच होतं. ग्रंथलिखाण होतं प्रचंड. तर त्याच्यात त्यांनी आपली नामसाधना सोडलेली नव्हती, तपश्चर्या सोडलेली नव्हती, वैराग्य तर त्यांच्याजवळच होतं. म्हणजे अशा सगळ्यांनी युक्त असे उद्धव स्वामी एकदा माहुलीला होते. माहुलीला असताना ते कृष्णा आणि वेण्णाच्या संगमावर स्नान करायचे आणि तिथेच स्नानसंध्या करायचे आणि मगच मठाकडे यायचे. मग नित्यनियमाप्रमाणे ते मस्त वेण्णा आणि कृष्णाच्या संगमामध्ये चांगले पोहले, मनसोक्त पोहले आणि काठावर येऊन संध्या करायचा विचार म्हणजे चालू होती तयारी त्यांची. एवढ्यात तिथल्या माहुलीच्या ठाणेदाराला, अर्थात त्या काळी सगळीकडेच इस्लामाचं राज्य होतं, तिथेही तो ठाणेदार तोच होता आणि त्याला कळलं तो तसाच. त्या काळचे लोक बहुतेक का द्वेष्टे होते, ब्राह्मण साधू द्वेष्टे माहिती नाही, मग तोही तसाच होता. त्याला कळलं की हा इथे आला आहे साधू आणि नदीच्या काठावर स्नान संध्या करतोय. झालं, तो आला आणि आपल्या शिपायांसहित आला आणि स्वामींना पकडून नेलं की त्यांनी. इथं का असं स्नान संध्या करत बसलास म्हणून पकडून नेऊन अंधाऱ्या कोठडीत ठेवलं. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेले. उद्धव स्वामीच्या तोंडात पाण्याचा, अन्न तर नाहीच नाही, पाण्याचा थेंबसुद्धा नव्हता. मनातल्या मनात ते समर्थांचा धावा करत होते. समर्थाची या सेवका वकृप आहे, हा जो श्लोक आहे समर्थांचा, हा श्लोक खोटा ठरणार आहे का असं त्यांना मनोमन वाटू लागलं, भीती वाटू लागली. श्रीरामरायांनी आपल्या भक्तीची अशी उपेक्षा का केली? त्यांना सतत असं प्रश्न पडू लागले, माझ्यावर असा प्रसंग का आला? मला असं या ठाणेदारांनी का पकडलं? माझा काही गुन्हा नसताना माझ्यावर हा प्रसंग केला आहे, म्हणजे मी सेवेत कुठं कमी पडलो? माझ्या सेवेत कुठे त्रुटी झाली? तपश्चर्येत कुठे खोट आली का? म्हणजे सतत हे निराशाजनक विचार त्यांच्या मनात येऊ लागले. समर्थ त्यावेळी परळीला होते, पण उद्धवाला माहुलीच्या ठाणेदारांनी पकडून नेलं आहे ही वार्ता त्यांना कळली. मनातून खूप संतापले, कारण उद्धव त्यांचा खरंच लाडका शिष्य होता हो. त्यांना अतिशय राग आला, कारण उद्धव सहसा कोणाच्या मार्गात जात नाही, तो खूप वेगळा आहे, याला का ठाणेदार त्रास देतो म्हणून हातात एक सोटा घेऊनच निघाले रागारागाने आणि आले की माहुलीला तडक आणि ठाणेदारासमोर एकदम दत्त म्हणून उभे राहिले. एकतरी धिप्पाड शरीर, पिळदार बांधा आणि हातामध्ये सोटा आणि ती क्रोधयुक्त चर्या, म्हणजे एकंदरीत तो समर्थांचा अवतार बघून ठाणेदार तिथेच गर्भगळीत झाला समोरच. त्याला काही अवसानच राहिला नाही आणि असं संतापाने खूप संताप आला होता समर्थांचा. ते सगळं बघून ठाणेदार खूप घाबरला आणि गयावया करत म्हणाला, मी सोडून देतो. तो म्हणाला, सोडून देतो नाही, म्हणजे ते सोडून देतो जरी म्हणला, समर्थाने त्याला सोट्याने बेदम मारला. खरं तर समर्थ असं कधी करत नव्हते, पण लाडक्या शिष्याला पकडलं आणि कुठेतरी या लोकांना चाप बसला पाहिजे असं समर्थांना वाटलं, म्हणून त्यांनी बेदम चोपला त्याला त्या सोट्याने. पण तो शरण आला ठाणेदार आणि त्यांनी माफी मागितली आणि समर्थांचाही राग तोपर्यंत शांत झाला होता. मग उद्धव स्वामीला त्यांनी सोडून आणलं. उद्धव स्वामींना म्हणजे वाटलं की अरे माझे समर्थ आले शेवटी. साश्रूने त्यांनी समर्थांना दंडवत घातला, त्यांचे सगळे चरण आपल्या अश्रूंनी भिजविले आणि म्हणाले, समर्थाची या सेवका वकृपा आहे, हा तुम्ही म्हणजे हे आपलं ब्रीद अन्यथा ठरणार की काय अशी मला भीती वाटत होती, पण नाही, तुम्ही आलात स्वामी, मला वाचवलं तुम्ही. तेव्हा त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि समर्थ उद्धवाला म्हणाले, उद्धवा, आपल्या मठामध्ये रोज 1200 सूर्यनमस्कार घालायचे असतात. हा मी जो दंडक ठेवला तो एवढ्यासाठीच की समर्थ शिष्यांनी कुठे कमी नाही पाडले पाहिजे. प्रसंगी धटाशी धट, खटाशी नटखट, उद्धटाशी उद्धट असा आपला व्यवहार राहायला पाहिजे, झाला पाहिजे. म्हणून आपल्या मठामध्ये जो हा मी नियम ठेवला आहे, किंवा आपण जो व्यायाम करून शरीर कमवायचं त्यासाठी जे कुस्तीचे जे आखाडे करतोय आपण, ते एवढ्यासाठी की तरुणांनी सशक्त झालं पाहिजे, बलदंड झालं पाहिजे आणि प्रसंगी आपल्याला त्रास कोणी दिला, आपण स्वतःहून कोणावर आक्रमण करायचं नाही, पण आपल्याला जर कोणी त्रास देत असेल किंवा गरीब जनतेला जर कोणी पीडत असेल तर त्याला सोडायचं नाही. उद्धट अशी उद्धट वागायला पाहिजे. याच्यासाठी आपण शरीर संपदाही कमवली पाहिजे. उद्धवाला त्यांनी त्यावेळेस उपदेश केलेला आहे आणि
उद्धवानी ते मान्य केलं आणि शेवटी ठाणेदारही समर्थांना शरण आला आणि त्यांनी आपलीसुद्धा इस्टेट समर्थांना अर्पण केली. म्हणजे समर्थाचं हे सगळं बघून त्यालाही शेवटी वाटलं नाही, खरंच हा म्हणजे आपलं चुकलं आणि त्यांनी समर्थांची माफी मागितली, उद्धवाची माफी मागितली आणि तो शरण आला आणि आपणही भक्तिमार्गाला लागला. त्यानंतर एकदा जेव्हा चाफळला राम मंदिरात बऱ्याचदा उद्धव स्वामी चाफळला यायचे समर्थांकडे आणि एकदा चाफळला आले असताना सगळे गप्पा मारत बसलेले असताना समर्थ म्हणाले, अरे इथे बसू नका, चला आज आपल्याला उद्धवाचं कीर्तन ऐकायचं आहे. उद्धव स्वामींचं कीर्तन म्हणजे काय? अथांग भक्तीचा सागर. उद्धव स्वामींचं कीर्तन असलं की उद्धव स्वामी खूप रंगात येऊन सांगायचे आणि अर्थात ते भक्ती ज्ञान सगळ्यांना सेवायला आवडायचं. इथं उद्धव स्वामींची कीर्तन भक्ती बघा. त्या काळी हे सगळे शिष्यवर्ग, शिष्य अधिकारी जे होते, अधिकारी शिष्य ज्यांना कीर्तनाचा अधिकार होता, ते आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन करायचे, लोकांना जागरूक करायचे आणि म्हणजे असे भ्रमंती करताना संप्रदायाविषयी माहिती जनजागृती करण्याचं काम कीर्तनकारांचं होतं. तसंच आज उद्धवाचं कीर्तन होतं. सगळे अगदी तत्पर होऊन राम मंदिरात जमले. बघा, मागे दास मारुती, समोर रामराया आणि मध्ये उद्धव स्वामींचं कीर्तन. म्हणजे किती संत श्रेष्ठांची सभा होती ती. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, असं काहीसं ते वातावरण होतं. आले उद्धव स्वामी, पांढरं वस्त्र उद्धव स्वामींनी बांधलेलं होतं, पांढरा शुभ्र पोशाख, हातामध्ये झांज, पाठीमागे दास मारुती, समोर रामराया अशी आणि मध्यभागी असे निस्पृह सगळे महंत बसलेले. काय ती सभा असेल, काय तो कीर्तनाचा थाट असेल. खरंच ज्ञानदीप लावू जगी हे हा अभंग सार्थ करणारा नामदेवाचा असा त्यांच्या बाबतीत सार्थ ठरला होता. आणि उद्धव स्वामींनी ह्याला निरूपणाचा अभंग घेतला, तो पूर्वरंगाला. शरण शरण हनुमंता, तुझ आलो रामदूता, तुझ आलो रामदूता, तुझ आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासुभटा. हा अभंग त्यांनी पूर्वरंगाला घेतला आणि त्याच्यानंतर उत्तर रंगामध्ये बिभीषणाचं आख्यान लावलं. सगळेजण खूप तल्लीन होऊन ऐकत होते. जेव्हा आरतीला ते उठले तेव्हा समर्थ जवळ आले आणि निरीक्षण करून बघतात तो उद्धवाच्या पांढऱ्या शुभ्र पोशाखाला शेंदूर लागलेला होता. कसला हा शेंदूर? समर्थांनी नीट निरीक्षण केलं तेव्हा स्वतः मारुती, दास मारुती हातात झांजा घेऊन उद्धवाच्या कीर्तनाला त्यांच्या मागे उभा होता. काय ही कीर्तन भक्ती उद्धवांची! भक्तीने ओतप्रोत भरलेलं त्यांचं कीर्तन. त्या भक्तीमध्ये श्रद्धा, माया सगळी भरलेली असल्यामुळे स्वतः मारुतींना वाटलं की यांच्या कीर्तनामध्ये उभं राहावं. आणि स्वतः मारुतीराय, निश्चल मारुती कीर्तनामध्ये डोलू लागले होते, नाचू लागले होते, नवे नवे झांज वाजवू लागले होते. आणि त्या वाजवण्याच्या नाचण्याच्या नादामध्ये उद्धवांना त्यांचा स्पर्श झाला होता आणि त्यांच्या अंगाचा शेंदूर उद्धवांच्या वस्त्रांना लागलेला होता. समर्थांनी प्रथम सत्राने उड्डाणे हुंकारवदनी ही आरती घ्यायला लावली शिष्यांना आणि मग समर्थ म्हणाले, उद्धवा इथून पुढे तू बसूनच कीर्तन करत जा, कारण तू 2-4 तास जवळजवळ 5 तास तू उभं राहून कीर्तन केलं. माझ्या मारुतीरायाला 5 तास उभं राहावं लागलं. मारुतीराया माझा दमला तुझ्या कीर्तनामध्ये, त्याच्यामुळे तू आता इथून पुढे बसून कीर्तन करत जा. तेव्हापासून ते आजही उद्धव मठाच्या परंपरेतील सगळे महंत लोक बसूनच कीर्तन करतात. आणि तसंच त्यांची परंपरा एक आहे की कीर्तनाच्या आधी आणि नंतर एकदा पाठीमागे आणि एकदा समोर नमस्कार करतात, कारण पाठीमागे दास मारुती आणि समोर रामराया अशी त्या कीर्तनकारांची एक समजूत आहे. कारण उद्धवाच्या ह्याच्यावेळेस होते ना प्रत्यक्ष मारुतीराया, आजही त्या महंतांना वाटतं की आहेत म्हणून ते नमस्कार करतात. दास विश्राममध्ये आत्माराम बुवा लिहितात त्याच्याविषयी, उद्धव बाबा थोर महंत, ज्याचे कीर्तनी नाचे हनुमंत. बघा उद्धव बाबा किती थोर होते की त्यांच्या कीर्तनात प्रत्यक्ष मारुती नाचायचे. उद्धव बाबा थोर महंत, त्याचे कीर्तनी नाचे हनुमंत, पाळुनिया आज्ञा समर्थ, टाकळी माझी राहिला. समर्थांची आज्ञा प्रमाण मानून उद्धव अखेरपर्यंत टाकळीलाच राहिलेत. उद्धव स्वामी समर्थांच्या पूर्ण कसोट्यावर उतरले होते. एक घटना अशीच आहे की एकदा सज्जनगडावर गिरधर स्वामी आणि समर्थ अंगलाई मंदिराच्या
तटाजवळ, म्हणजे समर्थाच्या आपलं सज्जनगडाचं प्रवेशद्वारावरच अंगलाईचा तट आहे. तिथे गिरधर स्वामी आणि समर्थ उभे होते. त्यांना दुरूनच एक भगवा समुदाय येताना दिसला गडाच्या दिशेने. त्यांच्या लक्षात येत नव्हतं, सर्वांनी भगवी वस्त्र घातलेली होती आणि जणू माणसाची भगवी लाटच गडाच्या दिशेने येत आहे की काय, असं समर्थांना आणि गिरधर स्वामींना वाटत होतं. जवळपास 700 तरुण होते ते, आणि त्या तरुणांचं नेतृत्व उद्धव स्वामी करत होते. उद्धव स्वामी आपल्या टाकळीच्या 700 शिष्यांना घेऊन समर्थ दर्शनासाठी सज्जनगडावर आले होते. महाद्वारातच समर्थ त्यांना सामोरे गेले. एकमेकांना पाहतात उद्धवानी साष्टांग दंडवत घातला, पण समर्थांनी त्यांना उचलून घेतलं आणि कडकडून मिठी मारली. आपल्या शिष्याचा हा शिष्यसागर बघून समर्थांना खूप भरून आलं, गहिवरून आलं, आणि त्यांना सार्थकता वाटली की हा माझा शिष्य खरोखर माझा शिष्य आहे. म्हणजे अभिमान वाटला त्यांचा. म्हणजे त्यांना ते आठवलं की महंते महंत करावे, युक्त बुद्धीने भरावे, जाणते करून विवरावे नाना देसी. असं उद्धवांना जे समर्थाने महंत करून सोडलं होतं, आणि त्या उद्धवानी एवढे तरुण महंत केले होते. ही समर्थांची ओवी अक्षरशः उद्धव स्वामी जगले होते, आणि त्यांनी ती सार्थ करून समर्थांना दाखवली होती. आणि मग त्या दिवशी गडावर ते 700 शिष्यांनी समर्थांचं दर्शन घेतलं, समर्थांच्या जवळ बसून गुजगोष्टी केल्या, आणि अर्थात त्यांच्या सगळ्या जेवणाची सगळी जबाबदारी तेव्हा अक्कास्वामी आणि वेणास्वामींनी घेतली होती. आणि त्या दोघींच्या आधिपत्याखाली जेवणाची सिद्धता झाली. एवढ्या 700 लोकांची जेवणं झाली, आणि त्या दिवशी रात्र असं झोपलंच नाही कोणी. उपासना झाली आणि हरिनामाचा गजर आणि सगळ्यांच्या गप्पा गोष्टी, याच्यामुळे रात्र कशी गेली कळलं नाही. या प्रसंगाचं वर्णन करताना गिरधर स्वामी, कारण स्वतः त्यांनी ते पाहिलं होतं, ते काय म्हणतात बघा समर्थ प्रतापमध्ये, उद्धवे सप्तश भगवे निस्पृह अतित आणिले. उद्धवे सप्तश भगवे निस्पृह अतित आणिले, समर्थाशी श्री सज्जन पर्वती निवेदन केले. म्हणजे समर्थांना दाखवायला उद्धवानी 700 महंत आणले. समर्थाशी श्री सज्जन पर्वती निवेदन केले. आपण एकाकी गुप्त स्वरूपे सेवक लिहिले, सुलीन एकांत दर्शन घेतली. म्हणजे गिरिधर स्वामींनी सुद्धा किती छान लिहिले उद्धवांच्या विषयी बघा. उद्धव स्वामींनी समर्थांचं म्हणणं कसं खरं केलं आणि स्वतः एकांतात कसे राहिले याचं हे वर्णन आहे. पूर्वी म्हणजे त्यांनी उद्धव स्वामींनी कायम एकटं राहून पण संप्रदायाची वाढ कसं होईल, संघटन कसं होईल हे अगदी योग्य रीतीने बघितलं आहे. जेव्हा त्यांनी कार्याला सुरुवात केली या समर्थ संप्रदायाच्या म्हणजे समर्थ संप्रदायाच्या विस्ताराला, तेव्हा समर्थांनी त्यांना एक पत्र लिहिलं. त्याला आजही समर्थांचं आज्ञापत्र असंच म्हणतात. ते पत्र काय होतं बघा. त्यात समर्थ असं म्हणतात, काही एक समुदाय करणे ये विषयी आलस्य न करणे. काही एक समुदाय करणे ये विषयी आलस्य न करणे, आलस्य करिता उदंड उणे दिसेल परमार्थी. काय समर्थांचे विचार होते बघा. पोहणार बुडते तारावे, सामर्थ्ये बुडोने दावे, मूर्खते शहाणे विवेकी पुरुषे. सोयऱ्या धायऱ्याची मुले तीक्ष्ण बुद्धीचे सखोले. सोयऱ्या धायऱ्याची मुले तीक्ष्ण बुद्धीची सखोले, तयासी बोलणे मृदू बोले करीत जावे. त्यांचा संसार समाचार पुसत जावा विस्तार, उदंड सांगता तत्पर ऐकून घ्यावे. म्हणजे त्या लोकांचं दुःखसुद्धा ऐकून घ्यावं असं समर्थ आज्ञापत्रात सांगतात. दुःख सांगता दुःख झाले, दुःख सांगता दुःख झाले, मग त्या दुःख सांगता दुःख जाते, त्यांचे दुःख हळू होते, मग ते सवेची धरिते मित्रभाव. निकट मैत्री बरी होते, मग त्यासी न्यावे एकांता, म्हणावे बा भगवंता काहीतरी भजावे. म्हणजे ह्या आज्ञापत्रात समर्थांनी कसं वागावं आणि कसे शिष्य गोळा करावे ह्याचं इतकं सुंदर वर्णन केलं आहे. मान्य होता जप सांगावा, मग तो इकडे पाठवून द्यावा, मग तयाचा सकळ गोवा उगवू आम्ही. म्हणजे समर्थ त्यांना म्हणतात की शिष्य गोळा करा, त्यांचं दुःख जाणा, त्यांचं प्रपंचातले दुःख जाणून घ्या. दुःख जर सांगितलं बघा, दुःख सांगितलं की हलकं होतं म्हणतात की नाही. म्हणजे दुःख सांगितलं की मन मोकळं होतं, हलकं होतं. तसं ते म्हणले की दुःख जाणून घ्या लोकांचं, त्याच्याने त्यांचं दुःख हलकं होईल. मग त्यांना हळूहळू आपलंसं करा. मग जेव्हा त्यांना आपलंसं कराल तेव्हा त्यांना थोडंसं एकांतात न्या आणि मग त्यांना सांगा की भगवंताशी भजलं पाहिजे, भगवंताशी भजलं पाहिजे असं सांगा. आणि त्याच्यानंतर ते जेव्हा परिपक्व होतील तेव्हा त्यांना तुम्ही माझ्याकडे पाठवा, मग मी त्यांचं काय करायचं ते करतो. बघा म्हणजे ह्या ओव्या म्हणजे संप्रदायाची संघटन गीता म्हटलं तरी गीताच म्हणली पाहिजे. खरं तर हेच सूत्र आमच्या ग्राहक पंचायतीमध्ये पण लागू होतं. महंते महंत करावे. तसंच आमचे ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते
पदाधिकारी असंच गावोगावी भ्रमंती करतात आणि आपल्या ग्राहक पंचायतीला अनुकूल असे कार्यकर्ते गोळा करतात, किंबहुना ते गोळा करून आणतात आणि मग अधिकारी त्यांना दीक्षा देऊन किंवा त्यांच्यातले हेरून आपल्या ग्राहक पंचायतीला कोण पुरेसं होणार आहे, कोण उपयुक्त ठरणार आहे अशी त्याची चाचणी घेऊन मगच ग्राहक पंचायतीचा कार्यकर्ता. म्हणजे समर्थांची शक्ती, समर्थांची संघटनाची जी महंताची जी गीता आहे ती आम्हाला ग्राहक पंचायतीला अतिशय उपयुक्त ठरते. नवे त्याचा खूप समर्थांनी तेव्हा लिहून ठेवलेला आता आम्हाला उपयोगाला येते, माणसं गोळा करण्यासाठी, माणसाचा समुदाय एकत्र करण्यासाठी. मग उद्धव स्वामींनी तेच केलं, ह्या आज्ञापत्राचं अभ्यास केला आणि त्यानुसार महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा या पूर्ण भागामध्ये आपला शिष्य समुदाय पसरला किंवा शिष्य समुदाय गोळा केला आणि शिष्य समुदाय वाढवला. मग उद्धव स्वामीचं एकच होतं की समर्थांचं जे इप्सित आहे की संघटन वाढवायचा, संप्रदाय वाढवायचा, तो उद्धव स्वामींनी केला. बघा, प्रत्येक शिष्याचं काहीतरी वेगळेपण आहे. त्यात उद्धव स्वामींनी फक्त संप्रदाय वाढवायचं, संघटन वाढवायचं काम केलेलं आहे. शेवटपर्यंत ते एकट्याने तोललेलं आहे. आणि किती मठांचे ते मठपती राहिलेले आहेत. टाकळीला मठपती होते, निजामाबादला होते, सारंगपूरला. म्हणजे मठपतीचं काम बघत बघत त्यांनी संघटनसुद्धा लोकांचं केलेलं आहे. आणि त्यांच्या जीवनाचं एक इप्सित होतं की त्यांना चाफळला मारुतीरायाचं साक्षात दर्शन झालेलं होतं. त्याच्यानंतर समर्थासोबत जेव्हा ते माहूरगडला गेले होते तेव्हा दत्तात्रयाचंही दर्शन समर्थांनी त्यांना करून दिलं होतं. म्हणजे उद्धव स्वामीचं जगणं अतिशय अलौकिक झालेलं आहे, कारण समर्थांचा त्यांना सहवास खूप मिळालेला होता. आणि त्या काळात त्यांनी खूप ग्रंथ लिहिले, त्यांची ग्रंथसंपदा अतिशय अफाट आहे आणि शिष्य समुदाय पण प्रचंड आहे. आणि त्यामुळे शिष्यांच्या वेगवेगळीकडे शाखाही निर्माण केल्या. म्हणजे उद्धव स्वामीचं नाव संप्रदायामध्ये एक नंबरला लोकसंघटन करण्यामध्ये, ग्रंथसंपदा निर्माण करण्यामध्ये उद्धव स्वामी सगळ्याच बाजूनी समर्थांचे शिष्य म्हणून, समर्थांचे लाडके शिष्य म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केलं होतं. आणि जेव्हा 1682मध्ये शिवाजी महाराजांचं निधन झालं, निजधामी गेले, तेव्हा समर्थांनाही वाटू लागलं आता आपलं अवतार कार्य संपलेलं आहे. आणि ते मग त्यामुळे ते बराच वेळ एकांतात राहू लागले. आणि एकांतात राहत असताना म्हणजे ते एकांतात राहत त्यांना असं वाटायचं, म्हणजे ते सगळं मागचं बघायचे, जणू काही आपल्या आयुष्याचं ते सिंहावलोकन करीत असत. आणि ते करत असताना त्यांना वाटायचं की या आनंदवन भुवनाचं स्वप्न त्यांचं साकार झालेलं होतं. आणि शिवाजीराजे त्यांच्या जीवनपटाच्या रंगमंचावरून आता बाजूला झाले होते, म्हणजे निजधामी गेले होते. ज्यांच्यासाठी रामदास स्वामींचं जीवनकार्य सुरू केलं होतं, भारत भ्रमंती आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना, मराठा तुका मिळवावा, हे जे काय आहे ते शिवाजी महाराजांनी त्यांचं स्वप्न साकार केलं होतं. पण ते त्यांची आता एक्झिट झाली होती, म्हणजे निजधामी गेले होते महाराज. वेणास्वामी पण अनंतचरणी विलीन झाल्या होत्या. मग आता समर्थांना वाटलं की आपलंही अवतार कार्य संपलेलं आहे, आता आपल्यालासुद्धा आपली जीवनयात्रा संपवावी लागणार आहे, आपला अंतकाळ जवळ आला आहे. त्यांना असं वाटू लागलं की आता आपण आपलं समाप्त केलं पाहिजे जीवनकार्य. मग जेव्हा सगळे गडावर होते, अर्थात उद्धव स्वामी पण गडावर आलेले होते, सज्जनगडावर सगळेजण गप्पा मारत बसलेले असताना समर्थांना असं वाटलं, बघूया लोकांची आपण परीक्षा घेऊया, कोणाला समजेल का की माझा अंतकाळ जवळ आलेला आहे, असं कोणाला कळेल का. त्या अनुषंगाने त्यांनी असं केलं की ते म्हणाले की, म्हणजे त्यांनी अचानक 1-2 चरण म्हटले एका श्लोकाचे. त्यांना वाटलं की लोकांची परीक्षा घेऊया शिष्यांची, लक्षात कोणाच्या येते का माझा अंतकाळ. ते असं 1-2 चरण असे म्हणाले. रघुकुळ टिळकाचा वेद सन्निध आला, तदुपरी भजनाने पाहिजे सांग केला. समर्थांचा हा अपूर्ण श्लोक तात्काळ उद्धवाने पूर्ण केला. अनुदिन नवमी हे मानसी आठवावी, बहुत लगबगीने कार्यसिद्धी करावी. शाब्बास उद्धवा, समर्थाने उद्धवाची पाठ थोपटली आपल्याला. पण उद्धव स्वामींना मात्र म्हणजे उलट शिष्यांना सगळं कौतुक वाटलं, अरे समर्थाने श्लोक म्हणता क्षणी उद्धवाने पुढचे 2 चरण म्हणले, म्हणजे उद्धव किती ज्ञानी. पण उद्धवाला कळून चुकलं, आता हे अनुदिन नवमी आठवावी म्हणजे आज तर सप्तमी आहे, म्हणजे आता 2-3 दिवसात समर्थ जाणार. म्हणजे उद्धवाला चुटपुट लागली आणि आपल्याला समर्थ कायमचं सोडून जाणार, त्यामुळे अस्वस्थ होऊ लागले. पण कसं आहे, समर्थांचा सहवास जरी नसला तर मृत्यू हे अटळ आहे, शाश्वत आहे, तो कोणाला चुकला नाही. हे उद्धवाला एवढ्या ह्याच्यानंतर समजून चुकलं होतं, त्यामुळं ते त्यांना मान्य करावं लागलं.
पण त्यांना मनातून वाईट वाटत होतं. माघवद्य नवमीला म्हणजे 2 दिवसांनी समर्थांनी आपला देह ठेवला. सर्वात पहिला शिष्य, सर्वात समर्थांचा लाडका, समर्थांचा मानसपुत्र म्हणून समर्थांच्या देहाला शेवटचा अग्नी उद्धवाने दिला. जेव्हा अग्नी दिला तेव्हा उद्धव स्वामीला अतिशय गहिवरून आलं. आयुष्यभर केलेला वैराग्याच्या साधनेचा हा पराभव होता, पण त्या पराभवामध्ये मानवी जीवनाचं तत्त्वज्ञान सामावलं होतं. उद्धव स्वामीला खरंच आहे की हो, शिष्याला आपल्या गुरुचा वियोग कसा सहन होईल, आणि त्यातल्या त्यात उद्धव स्वामी अतिशय लाडके होते, म्हणजे जन्मापासून ते समर्थांच्या सहवासात होते. मग हा त्यांचा वियोग उद्धवाला कसा सोसवेल. अगदी जड अंतःकरणाने उद्धव स्वामींनी आपलं हे कर्तव्य पार पाडलेले नव्हे, ते करावंच लागलं त्यांना. समर्थांची सगुण मूर्ती निर्गुणात विलीन झाली होती. ते निजधामे गेले होते, रामरायाच्या चरणी ते गेले होते, आणि उद्धव मात्र पोरके झाले होते. समर्थाविना जीवन ही कल्पनाच त्यांना खूप असह्य झाली होती. म्हणजे त्यांना सहन होत नव्हता समर्थांचा वियोग. पण समर्थांच्या पश्चात सज्जनगड आणि चाफळ मठाची परत सगळी धुरा उद्धवांना सांभाळावी लागली. मग तेवढ्या त्या खरं तर समर्थ संप्रदायाचेच ते प्रमुख बनले. समर्थांच्या नंतर संप्रदायाचे प्रमुख मठपती म्हणून उद्धवांच्या अंगावर सगळी जबाबदारी आली, परंतु त्यांचे मन काही सज्जनगडावर रमेना. मग समर्थांच्या कोमल आठवणी त्यांना खूप त्रास द्यायच्या. गडावर खूप आठवणी होत्या समर्थांच्या आणि त्यांच्या, त्याच्यामुळं त्यांना तिथं राहणं म्हणजे अक्षरशः नकोसं वाटू लागलं. आठवणी त्यांना बोचू लागल्या समर्थांच्या. पण याच काळामध्ये महाबळेश्वरचे मठपती दिवाकर गोसावी सज्जनगडावर आले होते आणि तिथे ते राहिले. काही काळच्या वास्तव्यानंतर उद्धव स्वामींनी मठाची सगळी धुरा, दोन्ही चाफळ आणि सज्जनगडच्या मठाची दोन्ही धुरा दिवाकर गोसाव्यांच्या अंगावर सोपवली आणि ते टाकळीला निघून आले. टाकळीला बराच काळ एकांतवास करून तपश्चर्या केली. संप्रदायाचा प्रचार प्रसार हे कर्तव्य त्यांनी चालूच ठेवलं, पण साधनेकडे जास्त भर दिला त्यांनी. आणि सन 1709 साली फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला सकाळी 10 वाजता त्यांनी टाकळी येथे देह ठेवला. सकाळी 10 वाजता म्हणजे सूर्योदयाला वैराग्याच्या या सूर्याचा अस्त झाला होता. आजही नाशिकला जाणारे असंख्य भक्तगण त्यांच्या टाकळी येथील समाधीला, उद्धव स्वामींच्या समाधीचं दर्शन सश्रद्ध अंतःकरणाने घेतात. कारण समर्थ संप्रदायातला एक मोठा शिष्य तारा किंवा एक मोठा शिष्य, समर्थांचा लाडका शिष्य म्हणून उद्धव स्वामीचं आजही नाव घेतलं जातं. नव्हे, अष्टकाही त्यांनी खूप छान समर्थ संप्रदायामध्ये ग्रंथसंपदा अतिशय समृद्ध अशी उद्धव स्वामींची आहे. उद्धव स्वामींनी अनेक रचना केल्या, त्याबरोबर संप्रदाय वाढवण्याचं एक मोठं काम उद्धव स्वामींनी केलेलं आहे. आणि अशा या उद्धव स्वामींच्या चरणी माझे लाख लाख प्रणाम. जय जय रघुवीर समर्थ. संत समागम या वेब पेजवर मला ही संधी दिली त्याबद्दल मी प्रवीणजी शास्त्रींचे आभार मानते. आमचे परमार्थातले, संप्रदायातले, अध्यात्मातले गुरु आणि मार्गदर्शक आदरणीय विजयजी लाड यांचे मी आभार मानते, कारण ते आमचे संचालक आहेत. त्यांचेही आभार मानते. आणि शेवटी आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणातल्या भगवंताच्या मूर्तीला प्रणाम करते आणि माझ्या वाणीला विराम देते. उद्या याच वेळेला आपण पाहूया जालनापूरकर संप्रदायाची चरित्र. जय जय रघुवीर समर्थ.